Hello dear biology students, I am Professor Khan AM. Welcome back to our another video session. In last session, we completed 2 points related to 12th standards biology subjects 11th chapter, that is enhancement of food production. Now we are going to learn about next important point, that is microbes in human welfare. In this point, first we learn what is biotechnology, then there are few examples where actually those microbes works. So let's start. So first of all, what is biotechnology? There is one definition. Biotechnology is an application of scientific and engineering principles for the processing of materials by biological agent to provide goods and services to humans or for human welfare. याचा अर्थ काय होतो? बायोटेक्नॉलॉजी हे असे ॲप्लिकेशन आहे की ज्यात सायंटिफिक आणि इंजिनिअरिंगची प्रिन्सिपल वापरून असे बायोलॉजिकल एजंट त्यांचा यूज करून काय केलं जाणार, फूड किंवा काही मटेरियल असेल त्याची प्रोसेसिंग करून त्यातून असं गुड ज्याचा आपल्याला फायदा आहे असे गुड्स किंवा सर्व्हिसेस त्यातून आपल्याला मिळवता येतील. या सगळ्याला काय म्हणणार? बायोटेक्नॉलॉजी. आता बघा, बायोटेक्नॉलॉजी तर कळली, ओके. तर त्यात काय असेल पुढं? व्हॉट इज मायक्रोब्स? तर मायक्रोब्स आर द नथिंग बट काय असणार आहे? व्हरायटी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. इट इन्क्लूड्स algae, fungi, bacteria, viruses, protozoans, nematodes, etc. अच्छा, that exhibits beneficial activities for humans. जसं की स्टार्टिंगला इंट्रोडक्टरी सेशनमध्ये सांगितलं होतं, बरोबर. त्यानंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन इज वेअर वी यूज दोज मायक्रोब्स. अच्छा, तर फायदा तर आहे ह्युमनला, तर त्याला आपण वापरणार कुठं? ओके. सो इन फूड, हेल्थ, इंडस्ट्री, ॲग्रिकल्चर, मेडिसिन, बायो कंट्रोल अशा वेगवेगळ्या ठिकाणी काय होणार आहे? त्यांचा यूज होणार आहे. तर आता फूडमध्ये म्हणजे ॲज डायरेक्ट फूड किंवा त्यांचं जे सिंथेसिस असेल ते, हेल्थमध्ये पण मेडिसिनमध्ये ह्याच्यामध्ये यूज होऊ शकतो. त्यानंतर इंडस्ट्रीमध्ये, वेस्ट ट्रीटमेंटमध्ये, ॲग्रिकल्चरमध्ये काही बॅक्टेरिया आहेत जसे की निफ बॅक्टेरिया आहेत, ते नायट्रोजन फिक्सिंगचं काम करतात. परत बायो कंट्रोलिंग एजंटचं सुद्धा काम काही बॅक्टेरिया, व्हायरसेस, प्रोटोझोन्स करतात, ठीक आहे. त्यात अजून बघा, अल्सो यूज्ड इन फूड अँड फीड टेक्नॉलॉजी, इंडस्ट्री, वेस्ट युटिलायझेशन अँड एनर्जी प्रोडक्शन, याच्यामध्ये पण याचा उपयोग केला जातो. तो फूडच्या बीटमध्ये आहे. तर आता बघा, सगळ्यात पहिला कोणता आहे पॉईंट आपला? मायक्रोब्स इन फूड प्रोडक्शन. आता मायक्रोब्स इन फूड प्रोडक्शनमध्ये म्हणजे आपल्याला मायक्रोब्सपासून काय करायचं? फूड तयार करायचे. तर यामध्ये जे आपण बायोटेक्नॉलॉजीची कन्सेप्ट बघितली, तर यात 2 फेज आहेत. एक आहे ती कोणती आहे? ट्रॅडिशनल आहे, आणि एक आहे ती मॉडर्न आहे, ओके. ट्रॅडिशनल म्हणजे कोणती? जी आधीपासून चालत आलेली आहे टिल 1971, आणि त्यानंतर जी आली कन्सेप्ट नवी, ते कोणते असणार आहे? आफ्टर 1970 नंतरची मॉडर्न असणार आहे, राईट. थोडक्यात ट्रॅडिशनलमध्ये कसे असणार आहे? जे परंपरागत चालत आलेले आहे, ठीक आहे. ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी इज बेस्ड ऑन काय असणार आहे? फर्मेंटेशन प्रिन्सिपल बाय यूजिंग फर्मेंटिंग बॅक्टेरिया. देज यूज्ड इन प्रिपरेशन ऑफ व्हरायटी ऑफ इंडिजिनस, म्हणजे कसले? म्हणजे स्वदेशी. थोडक्यात स्वदेशी जे खाद्यपदार्थ बनवले जातात, फर्मेंटेड फूड प्रोडक्ट्स ट्रॅडिशनली, त्यात पण कोणते? इंडिजिनस म्हणजे स्वदेशी जे फर्मेंटेड प्रोडक्ट बनवले जातात, फूड प्रोडक्ट, त्यामध्ये वापरले जाणारे सगळे बॅक्टेरिया वगैरे ते कशात येणार? ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी, ओके. तर त्याचे काही एक्झाम्पल पुढे दिलेले आहेत, ते आपण पाहणार आहोत.
तर बघा सगळ्यात पहिल्यांदा कोणतं एक्झाम्पल आहे, डोसा, ढोकळा, इडली. ओके, तर ह्यामध्ये बघा काय केलं जातं, these are fermented product produced due to activity of bacteria. These are the fermented preparation of rice and black gram with airborne. कोणते बॅक्टेरिया आहेत तिथं बघा नावं दिलेली आहेत, ल्युकोनोस्टॉक अँड स्ट्रिप्टोकोकस स्पेसीज ऑफ बॅक्टेरिया. हे काय आहेत, एअरबॉर्न बॅक्टेरिया आहेत. यांच्यामुळेच काय होतं, CO2 काय होतं जास्त प्रमाणात इव्हॉल्व होतं, त्यात फर्मेंटेशनची प्रोसेस होती आणि CO2 प्रोड्यूस जास्त झाल्यामुळे काय होतं, त्याला पफिंग येतं. म्हणजे थोडक्यात जे स्पॉन्जी जे आपल्याला स्ट्रक्चर दिसतं, ढोकळा असेल किंवा डोसा असेल किंवा इडली असेल, ते स्पॉन्जीनेस त्यात कशामुळे येतं, तर जास्त प्रमाणात त्यात काय झालेला असतो, CO2 प्रोड्यूस झालेला असतो. तो कुणामुळे होतो, ल्युकोनोस्टॉक अँड स्ट्रिप्टोकोकस स्पीसीज ऑफ बॅक्टेरिया. हे एअरबॉर्न म्हणजे थोडक्यात काय, एअरमधूनच ते काय होतात, इफेक्ट करतात त्यात, आणि त्यामुळेच काय होतं, तो डो जास्त पफी होतो. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट पॉईंट काय आहे, मायक्रोब्स ॲज अ सोर्स ऑफ फूड. ओके, तर काही मायक्रोब्स आहेत, सम मायक्रोब्स ऑर देअर फ्रुटिंग बॉडीज आर डायरेक्टली यूज्ड ॲज सोर्स ऑफ फूड. म्हणजे काही असे मायक्रोब्स आहेत, मायक्रोब्स म्हणजे काय, मगाशी सांगितले जसे बॅक्टेरिया, अल्गी, मोल्ड, ईस्ट काय असतील, ठीक आहे. तर ते काय डायरेक्टली ॲज अ सोर्स ऑफ फूड, म्हणजे डायरेक्टली फूड एडिबल म्हणून काय करू शकतो आपण, त्याचा यूज करू शकतो. ओके, तर त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत. तर बघा पहिलं दिलेलं इकडे मशरूम आहे, ते नाव इकडं स्लाईड झालं आहे. इकडच्या शेजारचं जे ब्लॅक दिसतंय तुम्हाला स्ट्रक्चर, त्याचं नाव काय आहे, ट्रफल्स. ओके, मशरूम आणि ट्रफलचं एक्झाम्पल दिलेलं आहे. तर यात अजून एक कन्सेप्ट आहे, सिंगल सेल प्रोटीन. ओके, तर सिंगल सेल प्रोटीनचा अर्थ काय होतो, इट इंडिकेट्स डेड अँड ड्राईड सेल्स ऑफ मायक्रोब्स लाईक बॅक्टेरिया, अल्गी, मोल्ड अँड ईस्ट. तर या डेड आणि ड्राय इथे लक्षात, मायक्रोबचे जे असतील, वेगवेगळे मायक्रोब जे वापरले जातील ॲज अ फूड, डायरेक्टली ॲज अ फूड म्हणून वापरले जातील, त्यांना काय म्हणणार, सिंगल सेल प्रोटीन. ओके, तर ह्यात काय काय येतं, मशरूम आणि दुसरं काय, ट्रफल्स. आता फूड थोडक्यात जे काय म्हणू शकतो तुम्ही, फ्रुटिंग बॉडीज. ओके, तर हे ट्रफलमध्ये तुम्हाला दिसते फ्रुटिंग बॉडी, ते छोटे छोटे ब्लॅक स्पोर दिसतात, हे कसे फ्रूटने भरल्यासारखी फ्रुटिंग बॉडी. ओके, तर ते डायरेक्टली ॲज अ सोर्स ऑफ फूड म्हणून काय केलं जातं, वापरलं जातं. आता त्यातच अजून सांगायचं झालं तर ते काय, रिच इन विटॅमिन्स अँड प्रोटीन्स. ओके, तर आता बघा ते असताना कसे आहेत, बिलॉंग टू हायर फंजाय, फंगसमधलेच आहेत ते, त्यामुळे फंजाय क्लासमध्ये येतात, बरोबर का, हायर फंजाय आहेत. आणि त्यात दुसरं सांगायचं झालं तर ते काय, दे आर इडिबल, शुगर फ्री, फॅट फ्री. त्यात शुगर पण कमी प्रमाणात असते आणि फॅट पण नाहीच्या बरोबरच. ओके, बट रिच इन प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स अँड ॲमिनो ॲसिड्स. सो लो कॅलरीड फूड तुम्ही त्याला म्हणू शकता. पण त्यात काय आहे, शुगर आणि फॅट नाही आहेत, पण जे बाकीचे जे आपल्याला लागणारे प्रोटीन आहेत, विटॅमिन आहे, मिनरल्स आहेत, परत ॲमिनो ॲसिड्स आहेत, ते भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे हे फर्स्ट चॉईस मानली जाते कुणाची, हेल्थ कॉन्शियस पीपल्सची. ओके, जे हेल्थ कॉन्शियस लोक असतात ते जास्त करून अशा प्रकारचेच डाएटरी फूडमध्ये त्यांच्या ह्याचाच समावेश असतो. ओके, तर आता नेक्स्ट पॉईंट कोणता आहे, डेअरी प्रोडक्ट. ओके, तर आता डेअरी प्रोडक्टमध्ये एक कन्सेप्ट आहे, स्टार्टिंगला तुम्हाला हा बॅक्टेरिया माहीत पाहिजे की दुधामध्ये काय असतं, लॅक्टोज शुगर असते. ओके, तर त्याच्या आधी तुम्हाला हे एक कन्सेप्ट माहिती पाहिजे, लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया, लॅब. ओके, तर तो दुधामध्ये कोणता असतो, लॅक्टोबॅसिलस ज्यावेळेस
ॲड केला जातो. ओके, दुधामध्ये ॲड केला जातो त्यावेळेस काय होतं, लॅक्टोज शुगरचं ते कन्व्हर्जन कशात करतो, लॅक्टिक ॲसिडमध्ये करतो. ओके, लॅक्टोज फर्मेंटेशन करून काय करणार तो, लॅक्टोज शुगर जी मिल्कमध्ये प्रेझेंट आहे त्याचं कन्व्हर्जन कशात करणार, लॅक्टिक ॲसिडमध्ये. ओके, आणि मग तिथूनच पुढं काय होतं, लॅक्टिक ॲसिड कॉझिंग कोॲग्युलेशन अँड पार्शियल डायजेशन ऑफ मिल्क प्रोटीन. आता मिल्कमध्ये कोणतं प्रोटीन असतं, केसिन नावाचं. ओके, तर मग त्यातूनच मग काय होतं, ज्यावेळेस ते कोॲग्युलेशन म्हणजे थोडक्यात काय होणार, घट्ट व्हायला लागणार आहे. ओके, आणि डायजेशन पण होतं त्यामुळे थोडं लिक्विडी पण होणार आहे, म्हणजे थोडकं पाणी वेगळं आणि घट्ट पार्ट थोडा वेगळा, अशा प्रकारात ते तयार व्हायला लागल्यावर काय होणार, मिल्क इज चेंज्ड इन टू कर्ड, योगर्ट अँड चीज. म्हणजे त्यातून त्याचे बाय प्रोडक्ट कसे तयार होतात ते, यालाच डेअरी प्रोडक्ट म्हणणार आहे आपण. ओके, तर स्टार्टिंगलाच कोणती प्रोसेस झाली, त्यात काय झालंय, फर्मेंटेशन झालेलं आहे, बरोबर का. तर त्यात कोणता बॅक्टेरिया दिलेला आहे इथं बघा, लॅक्टोबॅसिलस. ओके, तर तो ॲक्ट झालेला आहे स्टार्टिंगलाच. आता स्टार्टिंगलाच ॲक्ट झाल्यामुळं ज्यावेळेस आपण ते पुढचे जे बाय प्रोडक्ट्स आहेत, मिल्क प्रोडक्ट जसे की कर्ड, योगर्ट किंवा बटर मिल्क किंवा चीज, हे बनवण्यासाठी जेव्हा घेणार आहे त्यामध्ये त्यात ॲक्च्युअली ते स्टार्ट करण्याच्या अगोदरच त्यात काय असणार आहे, इट कंटेन्स मिलियन्स ऑफ लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया. ओके, सो फर्स्ट आपण बघणार आहे ह्यात काय काय आहे. आता कर्ड आहे, योगर्ट आहे, बटर मिल्क आहे आणि चीज आहे. तर बघा, कर्ड आणि योगर्ट याच्यात काय फरक आहे ते पण सांगेन मी. ओके, तर बघा, कर्ड म्हणजे काय, थोडक्यात दही. इंडियन कर्ड इज प्रिपेअर्ड बाय इनॉक्युलेटिंग मिल्क विथ लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस. ओके, इट ऑल्सो चेक्स ग्रोथ ऑफ डिसीज कॉझिंग मायक्रोब्स. आता ह्यात जास्त करून काय केलं जातं, एकतर ॲडिबल विनेगर असेल और लेमन असेल किंवा ॲज इट इज कर्ड असेल, तर त्याचा यूज करून काय केलं जातं, तेच एक चांगल्या फ्रेश मिल्कमध्ये टाकून काय केलं जातं, त्याच्यापासून प्रिपरेशन ऑफ कर्ड, म्हणजे कर्ड बनवण्यासाठी विरजन म्हणून जसं आपण म्हणतो. तर ह्यामध्ये काय होऊ शकतं, दुसऱ्या बॅक्टेरियाची सुद्धा, जे की हार्मफुल आहेत, त्यांची सुद्धा ग्रोथ होऊ शकते. ओके, त्यानंतर बघा दुसरं कोणतं आहे, योगर्ट. ओके, तर योगर्टमध्ये काय आहे बघा, योगर्टमध्ये घट्ट दूध वापरलं जातं. ओके, इट प्रोड्यूस बाय कर्डलिंग मिल्क विथ द हेल्प ऑफ, आता ह्यात दोन आहेत बघा, स्ट्रिप्टोकोकस थर्मोफिलस अँड लॅक्टोबॅसिलस बल्गॅरिकस. हे दोन बॅक्टेरिया वापरून काय केलं जातं, योगर्ट बनवलं जातं. ओके, तर दही आणि योगर्टमध्ये काय फरक आहे कळला. ठीक आहे, तर नेक्स्ट काय आहे बघा, एक ह्यातली कन्सेप्ट राहिली बटर मिल्कची. आता मी चीजचं दिले डायरेक्ट, मला आठवलं. बटर मिल्कमध्ये म्हणजे काय, थोडक्यात ताक. ओके, द ॲसिड्युलेटेड लिक्विड लेफ्ट आफ्टर चर्निंग ऑफ बटर फ्रॉम कर्ड इज कॉल्ड बटर मिल्क. म्हणजे थोडक्यात ज्यावेळेस दह्यापासून काय केलं जातं, लोणी काढून घेतलं जातं, तेव्हा खाली जे लिक्विड राहतं त्याला आपण काय म्हणतो, ताक म्हणतो. त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, बटर मिल्क म्हणतात. आणि त्याच्यापासून आपण परत काय बनवतो, लस्सी वगैरे पण बनवतो. ओके, तर त्याचा पुढचा पॉईंट काय आहे, चीज. आपण बाय प्रोडक्टची माहिती बघतो, ह्यात पुढचा प्रोडक्ट काय आहे, चीज. द मिल्क इज कोॲग्युलेटेड विथ लॅब म्हणजे काय, लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया. ओके, देन कर्ड इज फॉर्म्ड, देन इट इज फिल्टर टू सेपरेट वे म्हणजे काय, थोडक्यात ते काय करणार, आपण गाळून घेणार. जे घट्ट सॉलिड पार्ट राहील ते काय केलं जातं, परत रायपंड विथ ग्रोथ ऑफ मोल्ड, म्हणजे मोल्डमध्ये काय केलं जातं, तो रॅप करून थोडक्यात ठेवला जातो. ओके, आणि मग ज्या प्रकारचा मोल्ड वापरला असेल त्या प्रकारचं त्यात काय येतो, फ्लेवर येतो, डिपेंडिंग अपॉन व्हरायटी ऑफ microbes or microbe species what we used.
ओके. आता ह्यात बघा 3 टाईप दिलेले आहेत तुमच्या बुकमध्ये, 3 एक्झाम्पल दिलेले आहेत वेगवेगळे. त्याचे मी तुम्हाला इथे इमेज पण दाखवलेले आहेत. तर सगळ्यात पहिली कोणते आहे? रॅकोफोर्ट. ओके. त्यानंतर कुठलं आहे? कॅमेम्बर्ट चीज. आणि त्यानंतर लास्टला दिलेलं आहे ते कोणतं आहे? स्विस चीज. ओके. तर आता ह्यात बघा, जशा स्पीसीज वापरल्यात वरती सांगितलं, मोल्डमध्ये जे प्रकारचे तुम्ही मायक्रोब्स वापरचाल स्पीसीज, त्याच प्रकारचं तुम्हाला चीज भेटणार आहे. ओके. त्याच प्रकारचं त्यात फ्लेवर येईल, त्यावरतीच ते डिपेंड राहणार आहे. तर बघा, पहिलं जे चीज आहे रॅक्यूफोर्ट चीज. ओके. तर त्यामध्ये काय वापरलेलं आहे? पेनिसिलियम रॅक्यूफोर्टी. ओके. पेनिसिलियम रॅक्यूफोर्टी. ठीक आहे. त्यामुळं तो मायक्रोब वापरल्यामुळं काय झालं, त्या प्रकारचं त्याला फ्लेवर आला. त्यानंतर दुसरा कोणता आहे? कॅमेम्बर्ट चीज. त्यात पण काय वापरलेलं आहे? पेनिसिलियम. त्यातलीच पण स्पेसीज वेगळी आहे, जीनस सेम आहे, पेनिसिलियमच आहे, पण स्पेसीज काय आहे त्याची? कॅमेम्बर्टी. ओके. त्यामुळे कॅमेम्बर्ट टाईपचा चीज तयार झाला. आता एक खूप वर्ष तुम्ही हे पण बघितलं, कार्टूनमध्ये पण बघितलं असेल, तिसरा जो स्विस चीज दिसतोय, त्यामध्ये तुम्हाला जास्त असे छिद्र छिद्र दिसत आहेत. ओके. तर ते कशामुळं आलेले आहेत? ड्यू टू लार्ज अमाऊंट ऑफ CO2 बाय बॅक्टेरियम. एका प्रकारच्या बॅक्टेरियाच्या CO2. आधी जसं आपण बघितलं, बरोबर ना, जसं ह्याच्यामध्ये बघितलं, डोसा होता, बरोबर का, इडली होती, परत काय होतं अजून, ढोकळा होता. त्याच्यामध्ये जे स्पॉन्जिनेस झालते, जे छिद्र झालते, कशामुळे झालते? CO2 मुळे झालते. तसंच इथं पण काय झाले? लार्ज अमाऊंट ऑफ CO2 डेव्हलप झाले हे छिद्र, त्याच्यामुळे. ते लक्षात स्विस चीजमध्ये. तर त्याच्यासाठी कोणता बॅक्टेरिया असतो त्यात? ओके. प्रोपियोनिबॅक्टेरियम शर्मानी. तर याच्यामुळं काय होतं, त्याला चीजला जास्त असे होल्स तयार होतात. ओके. तर हे डिपेंड कशावर राहणार आहेत? चीजचे टाईप, ज्या टाईपचे आपण मायक्रोबच्या स्पीसीज आपण यूज करणार आहे. ओके. तर हे थोडक्यात माहिती होती आपल्या आत्ताच्या पॉईंटची. ओके. थँक्स फॉर वॉचिंग.